ठाकरेंच्या शिवसेनेने सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली आहे। शिवसेनेच्या चिन्हाविषयी सुप्रीम कोर्टात धाव घेण्यात आली। कोर्टाने काही अंतरिम मार्गदर्शक तत्त्व जारी करावी। ठाकरेंकडून तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली जात आहे। तातडीने सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाने मात्र नकार दिलाय। आम्हाला राष्ट्रवादीसारखा दिलासा हवा। 16 जुलैला सुनावणी होणार आहे। केवळ सिम्बॉल बद्दलचाच निर्णय देण्याचे अधिकार केंद्रीय निवडणूक आयोगाला असताना त्यांनी शिवसेना हे नाव सुद्धा एकनाथ शिंदेना वापरायला देणं हे मुळातच चुकीचं आहे। अशा स्वरूपाचा आक्षेप या निर्णयावर घेण्यात आला आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षालाच शिवसेना हे नाव वापरता आलं पाहिजे, धनुष्यबाण हे पक्षचिन्ह वापरता आलं पाहिजे आणि 2 आडव्या शंकूंचा असलेला भगवा ध्वज जो आहे तो सुद्धा वापरण्याचे अधिकार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आहेत। डरकाळी फोडणारा वाघ आणि त्याच्याखाली शिवसेना हे नाव कोरल्यासारखं लिहिलेलं जे आहे ते सुद्धा वापरण्याचे अधिकार उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला असले पाहिजे। अशा स्वरूपाची मागणी या तात्पुरत्या आणि महत्वाच्या अर्जामध्ये केलेली आहे। आज वेकेशन बेंच समोर देवदत्त कामत हे जे ॲडव्होकेट आहेत उद्धव ठाकरेंचे यांच्या वतीने हे प्रकरण मेन्शन करण्यात आलं आणि सुप्रीम कोर्टाला सांगण्यात आलं की हे प्रकरण 2 वर्षापासून प्रलंबित आहे आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पण येऊ ठेपलेल्या आहेत आणि काहीतरी तुम्ही ह्याच्यावर निर्णय द्या। आणि आज कोर्टाने सांगितलंय की 16 जुलैला हे मॅटर ऐकण्यात येईल। या कोर्टाच्या बाबीबद्दल तांत्रिक बाब असल्यामुळे आम्ही निश्चितच आमचे जे वकील आहेत त्यांच्याशी बोलून वरिष्ठ आमचे जे आहेत त्यांच्याशी चर्चा करून येणाऱ्या तारखेला याबाबत निश्चित आपण याबद्दलची बाजू आम्ही मांडू। चिन्ह आमचं आहे ते आम्हाला मिळालं पाहिजे आणि म्हणूनच तातडीने सुनावणी व्हावी असं आमची मागणी आहे। कारण आमचं चिन्ह आणि नाव चोरलंय ते मागणं हा गुन्हा आहे का? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।